सांगू शकता एका बाजूला स्वार्थी पळताय युती तोडून आणि इकडे आम्ही जळगावसाठी वजरपूट भाजप सेना बाकीचे खाली म्हणजे आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काय फॉर्म्युला ठरलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोषभाऊ चौधरी ज्यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेतर्फे माझ्यावर स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्यात जाहीर करून 38 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि 37 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे. त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या कोट्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस असेल अजित पवारांचा जो गट आहे या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार गटाकडे दिलेली आहे. अजित पवार गटाचं आपल्याशी काही बोलणं झालं? माझं एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे. आपण जळगावमध्ये पाहत असाल जळगावमध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडतायत. इथे असलेल्या महायुती तुटतायत कारण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येत आहोत आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत. कशा संदर्भात त्यांनी काही तुमच्याकडे मागणी केली का? राष्ट्रवादी शरद अजित पवार सगळ्या गोष्टी तुमच्याकडे थोड्या वेळाने कळतील. सगळ्याच तुम्हाला आज लगेच सांगायची गरज नाही. ते महायुतीसाठी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा असल्याचं आता गिरीश महाजनांनी अहो तुमच्याच माध्यमातून तुम्ही सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही. हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेलं पण त्यांच्या चर्चा झाली असं कसं तुम्ही सांगू शकाल? गिरीश महाजन सांगतात की आमचं बोलणं गिरीश महाजन सांगतायत पण स्वतः आपला अजित पवार गटाची लोक तुमच्याशी माध्यमातून बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलेलं नाही, त्यांना ते स्थान दिलेलं नाही. हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंय तर तुम्ही आज मला सांगाल की गिरीश भाऊने असं सांगितलं. गिरीश भाऊ काय म्हणतात आणि गिरीश भाऊ काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या दोन्ही पक्षातही मध्ये बिनसलं होतं उद्धव ठाकरे गट असेल. माझा एका प्रश्न बिनसला नसतं. लक्षात राजकारणात काही बिनसत नाही. छोट्या छोट्या गोष्टी सांगितलं होतं की आता युती होणार नाही, आघाडी होणार नाही. एक लक्षात घ्या, परत सांगतो, राजकारणात काही गोष्टी झाल्या असतील, चर्चा होतात, कार्यकर्त्यांची मनं सांभाळायला लागतात आणि त्याच्यानंतर जसं संतोष भाऊंसारखे वरिष्ठ आहेत, आमच्याकडे उन्मेष दादा आहेत, करण दादा आहेत, आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर त्याच्यातनं मार्ग निघतो. काय केलं मार्ग म्हणजे कसं सांगितलं ना, दोघांचं आम्ही वाटप केलं ना. 38 आणि 37 जागाचं वाटप केलंय. 100% शिक्कामोर्तब आहे. वंचित पण आपल्यासोबत सगळ्या घटक पक्षांना जे आहे ते शरदचंद्र पवार गटांच्या त्यांच्या ह्याच्यातनं गोटातनं ते जागा देतील. आम्ही मनसेला आमच्या गोटातनं जात घेऊ. विश्रामगृहामध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागली, आचारसंहिता लागली आहे जळगाव शहरामध्ये. त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये 2 दिग्गज नेत्यांची मीटिंग त्या ठिकाणी चालू आहे. काय कसं पाहता तुम्ही? आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. जर शासन करते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं? जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे. पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात. त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे. काय तक्रार दाखल केली आणि कोणाकडे? आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे, सॉरी कलेक्टरांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आलाय म्हणून. त्यावर मंत्री गिरीश महाजन असे बोलले की माझी ट्रेन लेट होती, मला वॉशरूम साठी थांबावं लागलं. नाही, वॉशरूम साठी 2 तास कोण थांबत नाही ना. 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय. त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही. 2 माणसांना घेऊन आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का? आमदार होते, मंत्री होते आणि आपल्याला आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या, कसे उतरले, कसे 2-2.5 तास बसले.
त्यांना उत्तर काय, खोटं बोलला पण रेटून बोला, हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला. आज महाविकास आघाडीची या ठिकाणी बैठक पार पडली आहे. काय फॉर्म्युला ठरलाय आपला? आज या ठिकाणी जी बैठक होती ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती. दोघांच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की 38 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि 37 जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या आहे 75 सीट्स. आणि 75 सीट्समध्ये मनसेचं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलेलं आहे. आणि बाकीच्यांशी ज्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे, मग काँग्रेस असेल, MIM असेल, आपलं वंचित असेल, यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत. अजित पवार गट आपल्या सोबत येणार असल्याची चर्चा आहे. अशी चर्चा आहे, परंतु अजून माझी कोणाशी काही चर्चा नाही आहे. यदि ते आपल्या सोबत आले तर किती जागा आपण देण्याची इच्छुक आहोत? त्याच्याबद्दल जोपर्यंत ते येत नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. आणि समविचारी पक्षाशी जास्त बोलतोय मी. महाविकास आघाडी भक्कम आहे का मग आता? भक्कम आहे म्हणून नुसतं आम्ही बी भक्कम आहे सर दोघं. काँग्रेसचं काही बोलणं झालं? नाही बरे, आता होईल, अजून नाही बोल. काँग्रेस सोबत आहे असं म्हणायचं आपण. जोपर्यंत आता बैठक होत नाही तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही ना. कारण आम्ही कसं आहे की त्यांच्या किती शीट्स होत्या, किती वर्षापासून किती काय काय आहे हे सर्व बघून मग ते कोणाला मागताय तिकीट त्या हिशोबाने आम्ही बघून मग त्यांना सीट जर देता आल्या तर देऊ, कोणी असो. पण क्रायटेरिया एकच आहे किंवा जिंकणारा व्यक्ती बस. फॉर्म कधी दिले जाईल सर्वांना? उद्यापासून. मागच्या पंचवार्षिकला MIM आणि शिवसेना वगळता विरोधकांचं खातं उघडलेलं नव्हतं, तर यावेळी किती आशावादी किंवा किती आत्मविश्वास आहे या संदर्भात? आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बहुमत आणल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो का? आता ज्या वेळेसपासून भाजपा सरकार सत्तेवर आहे तेव्हापासून सत्तेचा दुरुपयोग प्रत्येक ठिकाणी होतोय. तर वॉशरूम ठिकाणी व्हायला लागलं तर बाकीचं काय लावलंय? महापौर पदासाठी कोणी चेहरा वगैरे अजून ठरलेला आहे की नाही, अजून महापौर पदासाठी काही चेहरा ठरलेला नाही. ते शेवटी दोघं पक्षाचे जे नेते आहेत, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय पवार साहेब, हे जे ठरवतील तो महापौर होईल.